जय श्रीकृष्ण. श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. ही तिथी मातृदिन म्हणून ओळखली जाते. या दिवशी माता आपल्या पुत्रांची पूजा करतात व त्यांना आदराने वाणे देतात. एका श्रावणी अमावस्येला यशोदा व रोहिणींनी पिठोरीचे व्रत केले. यशोदांनी श्रीकृष्णांची व रोहिणींनी बलरामांची पूजा केली आणि त्यांना वाणे दिले. तिकडे मथुरेत देवकींनीही ते व्रत केले होते, पण वाण घ्यायला त्यांचे एकही पुत्र तिथे नव्हते. त्यांना श्रीकृष्णांची खूप आठवण येऊ लागली, म्हणून त्या श्रीहरींचा सारखा धावा करू लागल्या. म्हणू लागल्या, हे वैकुंठ नायका, मी कोणाला वाण देऊ? पुत्रवती असूनही मी वांझच ना. माझे असे कोणते दुष्कर्म आडवे आले की माझ्या पोटी जन्माला येऊनही तुमची व माझी ताटातूट झाली? हे प्रभो, अजून किती दिवस मला हा बंदिवास सोसावा लागणार आहे? आता लवकर धावा, मला माझे बाळ भेटवा. त्यावेळी कान्हा आपल्या सवंगड्यांसह गोकुळामध्ये खेळत होते. त्यांनी मातोश्रींचा धावा ऐकला. त्यांच्या हृदयीची आर्द्रता जाणून त्यांचाही कंठ दाटून आला. मग अनंत ब्रह्मांडाचे स्वामी असलेले ते महाप्रभू क्षणाचाही विलंब न करता सूक्ष्म रूपाने त्या बंदीशाळेत आले. देवकींनी हातामध्ये वाण घेतले होते आणि मनामध्ये श्रीकृष्णांचे चिंतन करत त्या मनोमन म्हणत होत्या, हे वाण माझ्या पुत्रांना मिळो. ते जिथे असतील तिथे सुखरूप राहोत. त्यानंतर प्रथेनुसार त्या सहज म्हणाल्या, कोणी अतिथी आहे का? तोच श्रीकृष्ण त्यांच्या मागे प्रकट झाले आणि म्हणाले, सर्वातीत पिंड ब्रह्मांडापलीकडचा असा मीच अतिथी म्हणून आलो आहे. मी तुमचा पुत्र आहे, तुम्ही मला वाण द्या. देवकींचा आपल्या कानांवर विश्वास बसेना. त्यांनी विस्मयाने मागे वळून पाहिले, तेव्हा त्यांना सावळ्या वर्णाचे कुरळ्या केसांचे एक सुंदर मनमोहक कुमार दिसले. त्यांनी त्यांना विचारले, बाळ, तुम्ही कोणाचे पुत्र आहात? माझे कृष्णही तुमच्या एवढेच असतील. तेव्हा ते जगज्जीवन हसून म्हणाले, आई, हे हो काय? मला ओळखले नाहीत? मीच तुमचा श्रीकृष्ण आहे, तुमचा 8वा पुत्र. ते ऐकताच देवकींना जे सुख वाटले ते कसे वर्णावे. त्यांचा वात्सल्य भाव त्यांच्या स्तनातून दुग्ध रूपाने स्रवू लागला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी त्यांना पटकन जवळ घेतले, त्यांचे मुके घेतले, त्यांचे खूप खूप कौतुक केले आणि त्यांना मांडीवर घेऊन पाजू लागल्या. हे वाण वेगळेच. आज त्यांचे पिठोरी व्रत खऱ्या अर्थाने संपन्न झाले होते. तेवढ्यात वसुदेव तिथे आले. त्यांनी विचारले, देवकी, आपण कोणाला पाजत आहात? त्या म्हणाल्या, आपल्या कृष्णांना. आजपर्यंत यांचे गोकुळातले पराक्रम आपण फक्त ऐकत होतो. आता यांच्या लीलेची प्रत्यक्ष प्रचिती आली तेव्हा वसुदेवांनाही प्रेमाचे भरते आले. हे स्वप्न आहे की सत्य त्यांना काहीच कळेना. त्यांनी श्रीकृष्णांना हृदयाशी धरले आणि आनंदाश्रूंनी न्हाऊ घातले. थोड्या वेळाने त्यांनी विचारले, श्यामसुंदर, तुम्ही इथे कसे आलात? ते म्हणाले, तात, अज्ञानी व अहंकारी लोकांना मी दिसत नाही, पण ज्ञानी भक्त मला ओळखतात. आता शोक करू नका, मी तुमची लवकरच इथून सुटका करणार आहे. त्यानंतर ते भक्त सखा श्रीहरी गुप्त होऊन गोकुळात गेले. इकडे श्रीकृष्ण वसुदेव देवकींना भेटून गेले ही गोष्ट नारदांनी कंसांच्या राजसभेत स्वतः येऊन सांगितली. तेव्हा ते संतापाने बेभान झाले. ते सेवकांना म्हणाले, पाहता काय, आधी त्या वसुदेव देवकींना घेऊन या, त्यांचा इथेच शिरच्छेद करा. त्यांच्या आज्ञेनुसार सेवकांनी त्या दोघांना सभेत आणले आणि
लखलखीत शस्त्रे उगारून त्यांच्या भोवती उभे राहिले. ते पाहून देवकी भीतीने थरथर कापू लागल्या. त्यांनी प्राणरक्षणासाठी श्रीहरींचा आर्त धावा केला. ती करुणावचने ऐकून भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मातापितांच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्र पाठवले. ते त्या दोघांच्या भोवती तीव्र गतीने फिरू लागले. त्याने त्यांना वेढलेल्या शस्त्रधारी दूतांची डोकी उडवली आणि जे जे वीर त्यांना मारण्यासाठी धावले त्यांनाही ठार केले. त्यामुळे तिथे एकच हाहाकार माजला. वीर मरताना दिसत होते, पण त्यांना कोण मारत आहे तेच कळत नव्हते. ते पाहून कंस घाबरले. प्रत्यक्ष परमेश्वरच या दोघांचे रक्षण करत आहेत हे त्यांनी ओळखले आणि त्यांची पुन्हा बंदीगृहात रवानगी केली. कार्य करून झाल्यावर सुदर्शन चक्र गुप्त झाले. या प्रसंगी त्या नारायणांनी आपले भक्तरक्षक हे ब्रीद पुन्हा एकदा सिद्ध केले. एके दिवशी श्रीकृष्ण वृंदावनात सवंगड्यांसमवेत खेळत होते. त्यावेळी त्यांना अत्यंत प्रिय असलेल्या राधा गवळण आपल्या सख्यांसह मथुरेला जात होत्या. ही गोष्ट पेंद्याने वनमाळींना सांगताच ते गुपचूप धावत गेले आणि त्यांनी राधाजींचा पदर धरला. तेव्हा त्यांनी त्यांना डोळ्यांनी दटावले. इथे भलते सलते काही बोलू नका असेच जणू त्या सुचवत होत्या. पण ते कसले ऐकतात? त्यांनी विचारले. हे काय, आमचे दान न देताच तुम्ही मथुरेला जात आहात? त्या म्हणाल्या, हे बघा, आता आम्ही घाईत आहोत, म्हणून उगीच वाट अडवून आम्हाला त्रास देऊ नका, नाहीतर मी तुमची चावडीवर तक्रार करीन. ते म्हणाले, तुम्हाला काय करायचे ते करा, पण दान घेतल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. त्या म्हणाल्या, हे कंसांना कळले तर ते तुम्हाला गोकुळात राहू देणार नाहीत. ते म्हणाले, ते माझे काय करणार? मी त्यांना आपटून ठार करीन, मग तुम्ही माझ्या नवरी व्हा. ते ऐकून सख्यांना हसू आले, पण राधाजी चिडल्या. त्या म्हणाल्या, तुमचा पुरुषार्थ मला सांगू नका. तुम्हाला बायकांनी उखळीला बांधून ठेवले होते हे विसरलात वाटतं. ते ऐकून पेंद्याला राग आला. त्याने त्यांना श्रीहरींचे अनेक प्रताप सांगितले आणि म्हणाला, झाले ना समाधान, आता यांना बोल लावू नका. अहो, ज्यांच्याविषयी बोलताना वेदही मौनावले त्या श्रीकृष्णांची थोरवी तुम्हाला काय कळणार? तेव्हा राधाजींची एक सखी चंद्रकला म्हणाली, श्रीहरी, या राधांचे बोलणे मनावर घेऊ नका. आमचे काही चुकले असेल तर क्षमा करा. गोकुळात चोऱ्या करून तुमचे पोट भरत नसेल तर तुम्हाला दूध दही जे काही हवे असेल ते आमच्याकडे मागा, पण भलत्या वेळेस आडवाटेवर अडवून आमच्या पुढे अशी धिटाई करू नका. राधांना सोडा, आम्हाला जाऊ द्या. राधा म्हणाल्या, अगं, तू यांना कितीही सांग, हे ऐकणार नाहीत. भलत्या वेळी पिडणे हा त्यांचा स्वभाव आहे. यांनी माझ्या संसारावर पाणी फिरवले, पण हे माझ्या गायी राखतात म्हणून मी काही बोलत नाही, अन्यथा मी यांना चांगलीच अद्दल घडवली असती. ते ऐकून कान्हा म्हणाले, राधा, शहाणपणा करू नका. तुमच्या गायी राखायला आम्ही तुमच्या बापांचे काही खाल्लेले नाही. ठरलं, आजपासून मी तुमच्या गायी राखणार नाही. ते ऐकताच राधाजींचे डोळे पाणावले. त्या सद्गदित होऊन म्हणाल्या, श्रीहरी, नका हो असं बोलू. तुम्ही आमचे प्राण आहात, जगाचे उद्धारकर्ते आहात. तुमच्याशिवाय मला क्षणभरही करमत नाही. तुम्हाला पाहणे, तुमचे नाम घेणे, तुम्हाला अनन्य शरण राहणे हाच माझ्या जीवनातील आनंद आहे. म्हणून माझ्यावर रागावू नका. तुम्ही माझ्याकडे पाठ फिरवलीत तर मी कुठे जाऊ? मी तुम्हाला काही उणेदुणे बोलले असेन तर मला क्षमा करा. राधाजींचा तो प्रेमभाव पाहून श्रीकृष्णांना दया आली.
ते राधांसह सर्व गवळणींना म्हणाले, मी गोरसाचा भुकेला नाही. मी भुकेला आहे तुमच्या प्रेमाचा, तुमच्या भावभक्तीचा. तुमची श्रद्धा, तुमचा माझ्यावरचा विश्वास हाच खरा गोरस. ते गोपींनीही मान्य केले आणि त्यांच्या आज्ञेने मथुरेकडे निघाल्या. त्यानंतर प्रपंचातील नित्याची कामे करत असतानाही त्या श्रीहरींचे गुणगान करत असत.